तर मंडळी, आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि अतिशय दुर्मिळ माहिती अशी मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच मला एक कमेंट आली होती की जिजाऊंच्या मातृकुलाबद्दल माहिती सांगा, तर तोही विषय आज ह्या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि अनोखी माहिती तुम्हाला पाहावयास मिळणार आहे। मी माया जाधव, मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। जिजाऊ माँसाहेबांचे महापराक्रमी वडील लखोजी राजे जाधव उर्फ लक्ष्मण देवचंद्र यादव यांच्या मराठीशाहीतील योगदानाकडे इतिहासाने नेहमीच दुर्लक्ष केलेले आढळते। तसेच शहाजी राजे भोसले आणि लखोजी राजे यांच्यामधील संबंधाबाबतही अनेक गैरसमज आपल्याला आढळतात। या व्हिडिओतून मी तुम्हाला श्रीमंत लखोजी राजे जाधवरावांचा जो इतिहास सांगणार आहे, यातला बराचसा भाग तुम्ही या अगोदर कधीही आणि कुठेही ऐकला नसेल आणि ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच नवीन असेल, याबद्दल मला पूर्ण खात्री आहे। सिंदखेडच्या लखोजी राजे जाधवरावांचं घराणं म्हणजे देवगिरीच्या यादव राजांच्या प्रत्यक्ष वंशाचं घराणं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे। पण हे देवगिरीचे यादव मूळचे कुठले याबाबत अनेक जणांना गोंधळ आहे। काही जणांच्या मते ते मूळचे महाराष्ट्राचेच, काही जणांच्या मते ते दक्षिण भारतातले, तर काही जणांच्या मते ते उत्तर भारतातले। बाबासाहेब पुरंदरे हे आपल्या शिवचरित्रामध्ये जाधवांचं मूळ दैवत म्हणजे तिरुपती बालाजी असं लिहून ठेवले आणि जिजाऊ माँसाहेबांचे चुलते जगदेवराव उर्फ भैतोजी उर्फ बुधोजी राजे यांनी देऊळगाव इथे श्री व्यंकटेश बालाजींचं भव्य मंदिर उभारलेलं होतं। हे एक ऐतिहासिक सत्य आहे। त्यावरून हे यादव घराणं मूळचं दक्षिण भारतातलं असावं असा निष्कर्ष बऱ्याच इतिहासकारांनी काढला आहे। पण मंडळी, या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की देवगिरीचे यादव हे एकाच वेळी महाराष्ट्र, उत्तर भारत आणि दक्षिण भारत या तीनही प्रदेशांशी आपलं नातं सांगत होते। भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी याचा मुलगा म्हणजे प्रद्युम्न आणि प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध आणि अनिरुद्धचा मुलगा वज्र, हा वज्र द्वारकेहून इंद्रप्रस्थला म्हणजे दिल्लीला गेला आणि तिथे दिल्लीच्या राजगादीवर बसला। ह्याच वज्राचा एक वंशज दक्षिण भारतातल्या कर्नाटकमध्ये चिकमंगळूर परिसरात गेला आणि तिथे एक नवीन यादवांचं राज्य निर्माण केलं आणि या कर्नाटकाच्या वंशामध्ये शून्यचंद्र नावाचा एक अत्यंत पराक्रमी असा राजा निर्माण झाला आणि या शून्यचंद्राच्या नावावरून त्या पुढच्या यादव वंशाला शून्य यादव असं नाव पडलं। या शून्य यादवांच्या अनेक उपशाखाही पुढे निर्माण झाल्या। कर्नाटकातील हुयसळ राजे, पश्चिमेचे चालुक्य राजे, म्हैसूरचे उडिया राजे, आंध्र प्रदेशातील काकतीय राजे आणि महाराष्ट्रातील देवगिरी यादव राजे हे सगळे शून्यचंद्र यादवांचे वंशज। या शून्यचंद्र राजाचे वंशज पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर येथे स्थायिक झाले होते। सिन्नर हीच त्यांची पहिली राजधानी होती। यानंतर देवगिरीचा किल्ला बिल्लम राजा पाचवा याने बांधला आणि आपली राजधानी तिथे हलवली। आपले भाऊबंद असणारे चालुक्य राजे यांच्यापासून बिल्लमदेव पाचवा स्वतंत्र राजा बनला। देवगिरीच्या किल्ल्याची भक्कम बांधणी आणि देवगिरी शहराची निर्मिती या दोन्ही गोष्टींचे श्रेय बिल्लम देवराजा पाचवा यांनाच दिलं जातं। यानंतर देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य अल्लाउद्दीन खिल्जीने 14व्या शतकात खालसा केलं। देवगिरीच्या राजांचे म्हणजे रामचंद्र राया यादवांचे वंशज आता जमीनदार बनलेले होते। मंडळी, जसं उत्तर भारतात यशोदाचा उच्चार जसोदा होतो, यशवंत शब्दाचा उच्चार जसवंत होतो, तसाच महाराष्ट्रात यादव शब्दाचा उच्चार जाधव होऊ लागला। राव ही पदवी लागल्याने मूळचे यादव हे नाव जाधवराव हे झालं। लखोजीराव जाधवरावांची आजची वंशावळ उपलब्ध आहे, त्यानुसार त्यांच्या पंजोबापर्यंतच्या नावाचा उल्लेख आढळतो। जाधवांचं मूळ कुलदैवत हे भगवान श्रीशंकर हेच आहे। लखोजी राजांच्या सिंदखेडच्या समाधीवरच्या लेखनावरून यांच्या वडिलांचं नाव विठोजी राजे, आईचं नाव ठकराई राणी असल्याचं आढळतं। लखोजी राजांचं मूळ नाव हे लक्ष्मण देवचंद्र यादव असं होतं, तर त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल देवचंद्र यादव, आजोबांचं नाव अचलकर्ण उर्फ अचलोजी असं होतं, तर लखोजी राजे यांच्या पंजोबाचं नाव भूखंड देवचंद्र, तर
उर्फ भैतोजी उर्फ भूतोजी असं होतं. लखोजी राजांना एक बंधू होते. त्यांचं नाव जगदेव उर्फ भैतोजी उर्फ भूतोजी असं होतं. लखोजी राजांचा जन्म 1550 किंवा 1560 साली झालेला होता. सिंदखेड राजाची पारंपरिक वतनदारी देशमुखी त्यांच्याकडे होतीच, पण पैठणजवळच्या लासनेर मेहकर परगण्याचीही मोठी जहागिरी त्यांच्याकडे होती. नंतर लखोजी राजांनी स्वपराक्रमाने निजामशहाकडून 10,000ची मनसबदारी, 28 महालांची जहागिरी, 52 चावड्यांची खाजगी वतनं, दख्खनी मराठा सरदारांच्या गटाचं प्रमुख नेतेपद मिळवलं होतं. लखोजी राजांची तलवार निजामशाहीत तळपली ती पहिल्यांदा 1576 साली आणि नंतर पुढचे सलग 40 वर्ष ती तलवार तळपतच राहिली. यशाचे कीर्तीचे शिखर गाठतच राहिली. मुघलांच्या वरवंट्यापासून दख्खनला वाचवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी पूर्ण केलं होतं. अहमदनगरच्या चांदबिबीचे सगळ्यात कर्तबगार आणि आवडते सरदार होते. साल 1594 ते 1600 या काळात मुघल सम्राट अकबर जेव्हा पूर्ण ताकदीनिशी दख्खनवर चालून आला होता, तेव्हा अगदी पुढे राहून निजामशाही वाचवण्याचं महत्त्वपूर्ण काम लखोजी राजांनी पार पाडलं होतं. 12 वजीरांच्या काळातले हे एक महत्त्वपूर्ण वजीर होते. साल 1588 ते 1600 ह्या 12 वर्षांमध्ये 7 निजामशाह बनले आणि ह्या सत्तांतराच्या काळामध्ये लखोजी जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सुलताना चांदबिबीचा 1599 साली खून झाला आणि अहमदनगरचा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. तेव्हा ही निजामशाही जवळपास बुडालीच होती, पण लखोजी राजांनी त्यावेळी मलिक अंबरच्या साथीनं मुर्तजा निजामशाहला परिंद्याच्या किल्ल्यात तख्तावर बसवून निजामशाहीला पुनर्जीवित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. लखोजी राजांना एकूण 3 पत्नी होत्या. गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई, ज्या फलटणच्या निंबाळकर नाईक घराण्यातल्या होत्या. दुसऱ्या पत्नी होत्या यमुनाबाई, ज्या शिर्के घराण्यातल्या होत्या आणि तिसऱ्या पत्नी या भागीरथीबाई होत्या, ज्या महाडिक घराण्यातील होत्या. लखोजी राजांना 4 मुलं झाली. एकापेक्षा एक अशी वरचढ पराक्रमी होती. त्यांच्या बंधूंना म्हणजे जगदेवराव उर्फ भैतोजी राजांना रुस्तम नावाचा एक मुलगा होता. लखोजी राजांच्या मुलांची नावे होती अचलोजी, दत्ताजी, राघोजी आणि बहादूरजी. मंडळी, लोक आपल्याला मुलगा व्हावा म्हणून नवस करतात, पण लखोजी राजांना मुलीची फार हौस होती. आपल्याला मुलगी व्हावी म्हणून त्यांनी खूप सारे नवस आणि उपास-तापास केले होते आणि शेवटी लखोजी राजांच्या दैवाला बळ मिळालं आणि 1598 साली म्हणजे लखोजी राजांच्या वयाच्या 38व्या किंवा 48व्या वर्षी त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. तर मंडळी, व्हिडिओ फार मोठा होईल. पुढचा भाग नंबर 2 बघायला अजिबात विसरू नका. त्यामध्ये अजून खूप सारी माहिती तुम्हाला सांगायची आहे, परंतु व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे समाप्त करत आहे. उद्या भाग नंबर 2 हा नक्की पहा. धन्यवाद. जय शंभूराजे.